तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर व्लॉग बनवत आहे. म्हणजेच सीझन आता संपलेला आहे. आता शक्यतो आधी सीझन चालू असताना कंटिन्यू मॅचेस असायच्या, महिन्यातून 5-7 वेळा म्हणजे किंवा जास्त. पण आता सीझन ऑफ सीझन असल्यामुळं कमी मॅचेस, म्हणजे महिन्यातून 4-5च असणार आहेत आणि सीझनला कंटिन्यू मॅचेस असायच्या. त्यामुळं व्लॉग हे आपलं आता डेली पडणार नाहीत, कंटिन्यू असं थांबून पडणार. आणि आज आपण चाललेलो आहे जतला टिपे जाऊ दे, आता नाव पण लक्षात येईना. पण जत जवळ चाललेलं आहे वन डे खेळण्यासाठी. पहिलं प्राईज 10,000 आहे आणि 2 आयकॉन आहेत त्यात. आणि कमिटीनं नियम ठेवले 2 आयकॉन 10,000 अजून. आता त्या आयकॉनला किती द्यायचं आणि टीम किती ठेवणार त्या पोरांच्या डोक्याला ताप. पण चालायचं. आपल्या इकडं असं तर 10,000साठी आयकॉन ठेवलं नसतं, त्यांनी ठेवले म्हणजे चांगली टुर्नामेंट आपल्याला खेळायला मिळणार आहे. तर आपली ही स्कूटी आता राजाच्या घराला जवळ लावायची. आता ह्यात किट आहे आणि ह्यात बॅट आहे. राजाच्या घराला लावायचं आणि तिथून राजाला घेऊन जायचं पुढे. तर चला जाऊ. Okay, let's go. तर आता मैदानावरती आलेलो आहे आणि मेन सीन म्हणजे मैदान पूर्णपणे मातीत आहे. म्हणजे साईडनं सगळे रानात आहे. रानात बरोबर सिमेंट विकेट आत आहे आणि आपल्या अपोजिट आयकॉन सौरभ पुसवळे समोर बसलेला आहे. तिथं आता एकत्र बसायचं आहे आणि थोड्या वेळानं जवळ जाऊन ग्राउंड तुम्हाला दाखवतो. रॅपिड विकेट आहे आणि मजा येणार आहे खेळायला. सध्या तर सावलीसाठी इथंच बसायचं. दुष्काळ भागात नियोजन खट्ट म्हणजे खट्ट केले आणि कमिटीने मेन म्हणजे इथं सलग आज 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी सलग जेवणाचं नियोजन केलेलं आहे. बिर्याणी आज आहे. आपण काय बिर्याणी खातच नाही आणि जाऊ दे, आता काय पर्याय नाही. राजा आता खायला पोट भरून आणि 5 दिवस सलग जेवणाचं नियोजन केले म्हणजे खट्टच केले. म्हणजे मोठीच गोष्ट आहे. एवढ्या भागात, ग्रामीण भागात नियोजन करणं अवघड आहे. प्लेयर सगळं पूर्णपणे सगळे ग्राउंडच्या साईडला येतात. आता आम्ही आंब्याच्या झाडात बसले. पहिली मॅच जुनूनी विरुद्ध हातीत असा सामना सुरू. 8 ओव्हरचे मॅचेस. प्लेयर आता बॉलिंग प्रॅक्टिस ते चालू केले. सिद्धूबाजी आपले डान्सिंग अंपायर मैदानात एंट्री करताना. तर आता मॅच बघत बसायचे आणि ग्राउंडचा अंदाज घ्यायचे. आपली टीम या लागल्या, सगळे आल्यानंतर त्यांच्यासोबत बसायचं जाऊन. तर आता विकेटवरती आलेलो आहे आणि विकेट बघा पूर्ण मध्ये केले. रानात मध्ये विकेट केल्या आणि आमचा मित्र अक्षय भोसले इथं आता दिसायला लागला आहे. आता इथं बसलेत आणि मधला हनुमा पांढरे आपला आयकॉन. पूर्ण रॅपिड विकेटच आहे. अनिकेत पाटोळे यांचा सत्कार, ज्यांनी या तिरंगा चषक किंवा स्पर्धेमध्ये पहिल्यापासून जेवणाची जी प्रथा सुरू केली ते अजितदादा प्रभाकर शिंदे यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. पण त्याचा आज गुरुवार असल्यामुळे ते बिर्याणी खाऊ शकणार नाही याची खंत सर्व प्रेक्षकांना आहे. पार्सलची व्यवस्था त्यांच्यासाठी केली जाईल. तर आता टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून आपण घेतलेले पहिला बॅटिंग आणि आपली टीम दाखवतो जवळ जाऊन. सगळी टीम आहे. फक्त जवळ जाऊन व्हिडिओ करायला लाज वाटायला लागले म्हणून लांब थांबली. हे सगळी आपली टीम आहे. सगळी वॉर्मअप करून तयार आहेत. तर आत्ताच आमची मॅच झालेली आहे आणि मॅच अशी झाली की पहिला आम्ही टॉस जिंकून बॅटिंग केली आणि बॅटिंग करत 8 ओव्हरची मॅच आणि 8 ओव्हरला आम्ही मारल्या 129 धावा. 130 धावा अपोजिट संघाला बनवायच्या होत्या आणि त्यांना आम्ही 60 धावांवर थांबवण्यात आम्हाला यश आलं 8 ओव्हरला आणि फायनलला एंट्री केली. वैयक्तिक बॅटिंग काय 15 धावा केल्या. बरं मी ज्याला गुरु मानायचा, जे कॉपी बुक शॉट शिकलो पडून मागा मारायचा असा आमचा प्लेयर धावलवाडी अशरफ वैयक्तिक 80 धावा मारल्या आणि बघताना असलं भारी वाटाल. तर शेवट माराल तर बॉल जरा मागं पडला की कोपऱ्यात 6, पुढं पडला की तिरका समोरचा लय भारी मारालता. बॅटिंग अशी केली की एन्जॉय केला त्याची बॅटिंग बघून. मग त्याची बघूनच मी त्याचं शॉट शिकलेलो. आणि यो राजा आता बिर्याणी खाऊन झोपला आहे. व्हेज बी आम्हाला होतं, दालचा राईस खाल्ला आहे आणि आम्ही बसले. आता फायनलचा टॉस इथं मैदानात आत घेणार आहेत. आम्ही साईडला आंब्याच्या झाडाखाली बसले. बारकी पोरं प्रॅक्टिस करायचं चालूच आहे आणि
भारी वाटायला लागले. आल्यावर जिंकून आता फायनल खेळायला लागले. त्यानंतर जेव्हा आता बोलत येईल तेव्हा जायचं, टॉस करून आतल्यात निर्णय द्यायचा आहे. तिथल्या इथंच काय असं ते ठरवून मग निर्णय घेऊन आम्ही खेळणार फायनल मॅच. आणि वारं एवढं डेंजर सुटले, लेग साईडलाच वारं आहे. आता तुम्ही बघितलं नाही, बॉल बाउंड्रीला 6 हित आहे, बॉल मारला की बॉल तिथंपर्यंत जातोय. या साईडला जी फिल्डिंग उभं राहिली त्याची अपघात होत्या वाऱ्यात, आणि आडको कंपनीचा बॉल आहे त्यामुळे एवढ्या लांब जातोय बॉल. बाबा फक्त ग्लेझिंग बॉलला जरा सिस्टीम कडत त्या, पण एकदा टाकला बॉल झाला हे डेंजर बॉल जातोय. तो भरायचा आहे. आता राष्ट्रगीतला सुरुवात होणार आहे. तर मॅच झालेली आहे, म्हणजे आता नाही थोडा वेळ पूर्वी झाली आहे. आणि आम्ही कपडे बदलून बसले, म्हणजे आता चालले सगळे आम्ही आवरून चालले. आणि मॅच सीन असा झाला की आम्ही 104 धावा केल्या आणि लास्टला 12 बॉलला 37 धावांची मॅच. मी 27 खाल्ला काय ते 24 18 24 खाल्ला. 6 बॉल 24, म्हणजे सीन आज झाला की मी मान्य करतो मार्क खाल्ला. पहिल्या बॉलला 6, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 6, चौथा बॉल 6, 4 बॉलला मला 18 आणि 5व्या बॉलला मेन सर्कलमध्ये कॅच उडला आणि आमच्या प्लेअरनं कॅच सोडला. आणि कॅच सोडला तिथं 2 धावा पडल्या. आणि मेन म्हणजे कॅच सोडला, आयकॉनचा कॅच सोडलाय. जिथं मॅच आम्ही जिंकत होतो तिथंच मेन मॅचचं टर्निंग पॉईंट झालं तिथं. आणि कॅच सुटला आणि 2 धावा पडल्या, 20 झाल्या. आणि लास्ट बॉलला बी चांगलीच त्यानं बाउंड्री मारली, झालं 6 धावा त्यानं मारल्या आणि 24 धावा खाल्ल्या. आणि लास्टला 6 बॉलला 13 धावा पाहिजे होत्या. आणि पहिल्याच 3 बॉलला मॅच संपली. 3 बॉल राखून त्याने 104 चेस केला, म्हणजे हारलेली मॅच त्यांनी जिंकली. आणि काय आता आता सगळं भांडं आपल्यावरच फुटलं. मान्य करतोय आता झालं, आता माझ्यावरनं झालं. पण मला काय म्हणायचं होतं, बरं कॅच जर झाला तर सगळी पब्लिक काय म्हणतात की मागं मॅच कोणाला झाली नसते. तर ठीक आहे, आता जाऊ दे, आपल्याला बी मोठं क्रिकेट खेळायचं आहे. बॉलर अजून आपल्याला तयार व्हायचं, म्हणजे आता इथेच आपल्याला बॉलिंग पण अजून चुकातनं सुधारायचं आहे. त्यामुळं मी अंगावर घेतो की बाबा हां ठीक आहे, माझ्यामुळे मॅच गेले, पण नेक्स्ट टाईम आता खेळताना आपली जरी टीम असली तरी बॉलिंग व्यवस्थितच करायचे. त्यामुळं सीन भयानक सीन झाला. म्हणजे एका टायमाला खुश होतो आम्ही की 1 साइड मॅच झाली. त्यांचा 4 ओव्हरला 40 होता, परत 104 करताना लास्ट 4 ओव्हरला तिने कंटिन्यू 16 मारतच गेलेत. आणि मॅच काय सगळे पूर्णपणे पलटी झाली. आणि सीन असा झाला की मेन ब्लॉग बनवायची इच्छा पूर्ण गेलीच. म्हणजे तिथं मॅच आपल्यामुळं आता सगळ्यांचा गाव खायला लागला. हा ठीक आहे, रागात होत असते बाबा की जिंकलेली मॅच आपण आपल्यामुळे गेले, पण आपल्यामुळे बी म्हणता येत नाही, कारण का कॅच गावते. आता आयकॉनचं मी काम केलं, आयकॉनची विकेट घेऊन दिल्या, आता प्लेअरनं धरला नाही ते त्याची चुकी. पण सगळं भांडं फुटताना आपल्याला फुटलं. ज्याला क्रिकेट कळतंय तो लागला, त्याला माहीत झालं की बाबा त्या कॅचमुळे मॅच गेल्या. पण ज्याला क्रिकेट कळत नाही ते काय म्हणाल बाबा मीच मॅच गावल्या. ठीक आहे. आणि माझा एवढा मूड गेला, व्लॉग बनवायची अजिबात इच्छा नव्हती, पण आता राजा म्हणा लागला बनवा लागलाय, बनव अर्ध्यातनं कशाला सोडा लागलायस. आजचा दिवस जर व्लॉगचा बनतोय त्यामुळं आणि बनवा लागलो. पण लय कसं म्हणजे 2 मिनटं असा पूर्ण चेहरा फुललेला पूर्णपणे आकसला. ठीक आहे, आता जाऊ दे, काय करा, आता दिवस असतो बाबा, त्याचा दिवस होता, लक त्याचा होतं आणि त्याच्या लकमुळं तो मॅचवर आला. पण सीन असं होतं की मी बॅटिंग करता माझी त्यानं विकेट काढलेली आणि रिटर्न बदला गेला की मी त्याची विकेट घेतली असते, पण काय गाड्याने कॅच सोडल्यामुळं आता विकेट घेता मिळालं नाही. पण आता कपडे चेंज करून आता जायचं घरी. आता फोटो काढलेत, पण काढताना बी फोटो लय वाईट वाटायला की बाबा त्यांची बी तोंड पडलेली आहेत की जिंकलेले मी हारले. पण ठीक आहे, चालू आहे. आता इथून आता आम्ही घरी जाणार होते. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. त्यांच्यात आता गाणे ऐकायचे चालू आहेत, सत्कार चालू आहे. ग्राउंड आपलं वार पूर्ण लेग साईडला. त्यात रॅपिड विकेट बाबा. आता बॉल एक वर येते, एक कमरेजवळ येते, एक पाकच घालत राहतोय. त्यामुळे जज करून खेळणं अवघड होतं. पण बॅटिंग झाली चांगली, पण बॉलिंगकडनं थोडा वेळ झाला. तर ठीक आहे, चालायचं आता. तर चला जाऊ, आता जायला वेळ होते. यो बघा, यो फिल्डिंगला आमच्यात उभारलेला बाउंड्री लाईन चालल्यानं पळतोय कसा आहे यो. आर्मी बरं प्रॅक्टिस करतोय ना, पळायच होईना. शिल्पर बघायचं थांब जरा असं आले झुरळा उडवत पळाला इकडे. चला आता रायडर घेऊन आपण जायचं आता घरी.
तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि काय डोक्यातून जायना झाले तेवढाच एकच सीन. पण चालायचं आता क्रिकेट आहे तेवढं हारजीत होत असत्या. आणि मेन म्हणजे हसी मजा करता आलंच नाही कारण आपली टीम असते तर पोरं आपली असते तर मजा मस्ती केली असते. आयकॉन म्हणून गेलो त्यामुळं प्रोफेशनलच राहायला लागते आणि थोडेसे मनं जुळले की मग चेष्टा मस्करी म्हणजे केलेली चालत्या. पण ठीक आहे चालायचं. तर आजचा छोटासा व्लॉग करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.